गिरीश महाजनलाच मतदान निवडून यायला पाहिजे बा. हो, काय यायला पाहिजे? गिरीश महाजनच का पाहिजे? कामं चांगले गेले बदल. शिरमिटचे रस्ते गेले गावातले, हे मंगल कार्यालय दिलं, झालं याम शाळा दिली, अजून पॉवर हाऊस दिलं. कारण जामनेर तालुक्यात त्यांनी तसंच कार्य केलेलंच नाहीये आणि त्यांनी शेतकऱ्याच्या पण ज्या समस्या आहेत ते जाणून घेतलेले आहेत. गिरीश भाऊ म्हणजे त्यांचं संकटमोचन कार्यक्रम आहे. त्यांच्या कार्यशाहीमुळे माझं आज जीवन म्हणजे मी जिवंत आहे. कापाशीले भाव, मकाले भाव, उपोषणाले बसले होते ता गिरीश भाऊ. काय भाव होता ता कपाशीले? 4 वर्ष झाली. गिरीश महाजनलाच मतदान निवडून यायला पाहिजे बा. हो, काय यायला पाहिजे? गिरीश महाजनच का पाहिजे? कामं चांगले गेले बदलले. रोडाचे आमच्या गावामध्ये समजा मंगल कार्यालय आहे, बाकीचे असे इतर रस्ते, आमच्या शेताचे रस्ते मंजूर झाले. तर तेवढ्या करता बा आमदार चांगलं म्हणतोय बा. खोडपेचं नको बा? नाही. का नको खोडपेचं? त्यात पूर्वीपासून आपल्याला ते समजा चांगले कामं वाटले बा. गिरीश भाऊ महाजनच यायला पाहिजे. का गिरीश भाऊ काय यायला पाहिजे? भरपूर कामं केले गिरीश भाऊनं. जसं 1-2 काम तुमच्या लक्षात? आमच्या गावात शिरमिटचे रस्ते गेले गावातले, हे मंगल कार्यालय दिलं, झालं याम शाळा दिली, अजून पॉवर हाऊस दिलं. काही खोडपेचं नको पाहिजे? नाही, आम्ही तर गिरीश भाऊचं काम करतो ना. बरं. हां, 30 वर्ष झाले गिरीश भाऊचं काम करवलंय आम्ही. काय अपेक्षा अजून गिरीश भाऊंकडनं? अजून काय कामं केले पाहिजे गिरीश भाऊंकडनं? गिरीश भाऊकडून एकच अपेक्षा आम्हाला असं 2000 5000 हे नको पाहिजे. फक्त कापसाले भाव लाईन 24 घंटे पाहिजे. शेतीमालाला भाव पाहिजे. मी प्रवीण गायकवाड, मी वाकडी येथील रहिवासी आहे, पण इथे जात होतो, तुमचं चॅनल बघून आलो. माझ्या मनातली खंत मी गिरीश महाजन बद्दल बोलायचं होतं. कारण मी 20 वर्ष झाले बीजेपीचं काम करत होतो, पण बीजेपीचे काम करत असताना जवळजवळ 30 वर्ष झाले जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन आहे. 10 वर्ष झाले ते मंत्री सुद्धा राहून गेलेले आहे. पण त्यांचे विकासाचं काम पाहता ते जरी म्हणत असले की आम्ही रुग्ण मुंबईला नेतो, पण मुंबईला का नेतो? कारण जामनेर तालुक्यात त्यांनी तसंच कार्य केलेलंच नाहीये आणि त्यांनी शेतकऱ्याच्या पण ज्या समस्या आहेत ते जाणून घेतलेली आहे. ज्या वेळेस ते आमदार होते आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी शेतकरी कापसाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं. आणि आज 10 वर्ष सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा मांडलेले नाहीये. आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांनी प्रत्येक गावोगावी दारूचे अड्डे बस स्टँडवर बनवलेले. त्यांचे कार्यकर्ते ठेके घेऊन जवळजवळ समजा आता माझं घर मी 15 लाखाचं 1 वर्ष झाले बांधलंय आणि त्यांनी आमच्या वाकडी येथे 50 लाखाचा ठेका फक्त 10 दिवसात पूर्ण केलेला आहे. म्हणजे अधिकाऱ्यावर दबाव टाकून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गावातली गुंडशाही यांना कारणीभूत त्यांचे कार्यकर्ते. तर यावेळेस फक्त आम्ही तुतारीलाच मतदान करणार आहोत, कारण त्यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे. म्हणून यावर आता परिवर्तनाची गरज आहे असं जनसामान्याचं मत आहे. गिरीश भाऊ माझं. का गिरीश भाऊ का पाहिजे? गिरीश भाऊ म्हणजे त्यांचं संकटमोचन कार्यक्रम आहे. त्यांच्या कार्यशाहीमुळे माझं आज जीवन म्हणजे मी जिवंत आहे. मला ब्रेन ट्यूमर झाला होता, मला 15-20 लाख रुपये खर्च आला असता. त्यांनी माझं काम फुकट केलं म्हणून गिरीश महाजन. त्यांच्या कार्यकाळ चांगला असल्या कारणानं म्हणून गिरीश महाजन. आणि खोडपे सर बी तर त्यांचेच होते, ते आता आज उद्या परवा फुटले म्हणून खोडपे सर. असं थोडी आहे, तसं नसतं. गिरीश महाजन. अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय कामं केले पाहिजे? करतील ना, ते भरपूर कामं करतील. त्यांच्या कार्यावर तर ही सगळी जनता, आमचं 2-3-5 गाव आहे ना, त्यांच्या कार्यावरच पोट भरतंय. नाही तर कुठे पाणी होतं आमच्या शिवारात? कुठे काय होतं? त्यांनी धरणं करून दिले. बीजेपी अटल बिहारी सरकारच्या काळामध्ये एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री होते, त्या टायमाला त्यांच्या हातात सत्ता होती, त्यांना केले. यांच्या हातात सत्ता येईल हे बी करतील म्हणून गिरीश महाजन. कोणाला काय कमी पडतंय असं आहे. आणि त्यांनी हे वीज बिल माफ, 2000 रुपये 5000 रुपये हे सगळं बंद करून टाका. शेतकऱ्याला फुकाचं काहीच कोणाला काही देऊ नका. फक्त मालाला व्यवस्थित योग्य मोबदला मिळाला, शेतकरी खुश आहे.
त्याच्याकरता गिरीश महाजन. परिवर्तन नेमकं कसं झालं पाहिजे? नवीन हा खोडपे सर हे आले पाहिजे. खोडपे सर. बस. गिरीश महाजन का नको पाहिजे? हा शेतकऱ्याले कापाशीले भाव, मकाले भाव, उपोषणाले बसले होते ता गिरीश भाऊ. काय भाव होता आता कपाशीले? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. मग इकडे बोल. गटाने आयात केल्या. तूर आयात केली, तूर केली. मग परिवर्तन व्हायला पाहिजे आता. बस आमची हेच अपेक्षा. सर काय वाटतं तुम्हाला जामनेर तालुक्यात नेमकी हवा कोणाची? हवा तर आता वाटते तुतारीची, पण लोक मत देतील भाजपलाच. भाजप म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजनच, भाजपचा उमेदवार गिरीश महाजनच. काय तुम्हाला म्हणजे खोडपे सर तुम्हाला नको का? नाही, तसं नाहीये. देशाच्या विकासाकरता तर भाजपच पाहिजे, त्याकरता भाजपलाच मत देतील लोक. आजची जी परिस्थिती आहे देशाची त्याच्याकरता भाजप हवं. काय तुम्हाला असं वाटतं देशाची असं एखादी? आता जातीवाद निर्माण पेढ होत आहे, या बाकीच्या गोष्टी, आणि देशाचा विकास होतोय त्याकरता मोदी पाहिजे. मोदीला बळकट करण्याकरता भाजप पाहिजे.